बाकी सगळं ठीक आहे. इतकं काही चाललेलं आहे. जावयाला कसं मिळेल काम. मी मागे बोललो होतो, मी स्वतः त्यांना सांगितलं की म्हटलं मुंबई ते पुणा रस्ता सरळ 5 मार्गी अरे अमेरिकन धर्तीवर द्यायला तयार आहे. तुमचा मला 1 रुपया नको. फक्त तुम्ही होकार द्या, परवानगी द्या आणि आम्ही बघा करतो की नाही. नाही म्हणे माणूस कोण आहे. म्हटलं माणसाची काय गरज आहे तुम्हाला. माणूस नंतर तुमच्याशी ओळख करून देईल की, पण आता कशा करता पाहिजे. नाही म्हणे माणूस व्यक्ती सांगितलं तर मी बघतो काय करायचं. म्हटलं नाही. त्याने मला परवानगी दिली नाही. म्हणजे पुण्याला जो आज त्रास होतोय 6-6 तास 8-8 तास संध्याकाळी निघाला तर पहाटे पोचता मुंबईला काय अंतर आहे. जेमतेम 2.5-3 तासाचं अंतर. रेंगाळ्यात गेला तर 3.5 तास 6 तास लागतात 8 तास लागतात. आणि हा जर रस्ता त्याने मला दिला असता की जो आता ह्या क्षणाला तयारही झाला असता. 90 साली मी त्यांना बोललो होतो. दिला नाही. सरळ 2 तासामध्ये तुमचं पुण्याला तर सरळ कुठे वाकड्या मार्गाने जायचं नाही. पण दिलं नाही. शेवटी खाजगी एक दौरा काढला. इंडोनेशियाला गेले. जाकार्तामध्ये त्यांचे जावई राहतात. त्यांच्या मार्फत कुठेतरी एका कंपनीशी एक कुठेतरी करार मदार करून आता तुम्हाला तो सरळ रस्ता मिळणार आहे. हा भ्रष्टाचार नव्हे. हा भ्रष्टाचार नाही तर मग का त्याच कंपनीला का जिथे तुमचा जावई आहे तिथेच का. याला उत्तर नाही.